नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा शब्द आहे बेंगरूळ. किती लोकांना असं वाटतं, की बेंगरूळ हा शब्द बेंगळुरू या शहराशी जोडलेला आहे? बेंगरूळ हा शब्द ऐकता क्षणी आपल्या मनात काय-काय येतं? एखादा विचित्र माणूस, एखादी विचित्र वस्तू, सगळं असं अस्ताव्यस्त असलेलं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या घरात गेलात. टेबल दुसरीकडे आहे, खुर्ची तिसरीकडे आहे, पंखा अस्वच्छ आहे, रिमोट खिडकीतच पडलाय, खाली कचरा आहे, उशांना आब्रेज घातलेले नाहीये. अशी सगळी अवस्था पाहिल्यानंतर आपल्या मनात पटकन काय येतं? काय घर बेंगळूर करून ठेवलं. किंवा एखादा माणूस असा आपल्याला दिसतो, की एका हाताची घडी घातलेली आहे, दुसरा हात तसाच सोडलेला आहे शर्टाचा. पॅन्टचं बटन नीट लावलेलं नाहीये, शर्टाची बटणं वर-खाली आहेत, एखादं बटन तुटलेलं आहे, केस अस्ताव्यस्त आहेत, चष्मा साफ नाहीये. तर आपण पटकन मनात म्हणतो, "काय बेंगळूर माणूस आहे." तर कुठून आला हा शब्द? तर राजवाड्यांच्या व्युत्पत्ती कोशात याची व्युत्पत्ती अशी आहे, व्यंगरूप, बेंगरूअ, बेंगरूअल, बेंगरूळ. आणि त्यांच्याच शब्दकोशात असं स्पष्ट लिहिलेलं आहे, की बेंगरूळ या शब्दाचा बेंगळुरू या शहराशी काहीही संबंध नाही. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मराठीमधले अजून असे रंजक शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांची माहिती, त्यांच्याबद्दलचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम.